मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझी आत्ता शंभो वगैरे झाली आहे. 8:30 वाजले आता. प्राची आणि प्राचीचे पप्पा गेले. मस्त त्यांना आलूची पातळ भाजी बनवली, पोळ्या बनवल्या, गेले ते दोघं. माझ्या पुरत्या पोळ्या लाटायच्या राहिल्या आहे, लाटते. रिझन हे की लाईट गेली होती आज. मग लाईट गेल्यामुळं ठेवून दिल्या. मी म्हटलं करता येईल नंतर. आता आली आहे लाईट. मंदिरात जाऊन यायचं मन व्हायलं एक चक्कर. तर मी जाऊन येते. मन व्हायलं तर जायलाच पाहिजे, आहे की नाही. आरू झोपलेली आहे ना, त्यामुळं थोडं मागं पुढं. मग काही नाही, जाऊन येते ते. तोपर्यंत नाही उठणार. इथंच मंदिर आहे जस्ट समोरच. आरू रात्री 1 पर्यंत जागी राहते ना. आता झोप सुधरत नाही. इकडून इकडं साठी पाणी ठेवलं. जाळ विजलंय, थोडासा जाळ फुकून मग जाते. मस्त धतोऱ्याचं फुल पण वाहिले. महादेवाचं आवडीचं फुल. इथं जास्वंदाचं फुल पण किती छान आहे ना. बाबाकडून फुलं आणली, वाळेकर बाबाकडून. आमच्या पूर्ण गल्लीला फुलं द्यायचं काम करते ते. पवित्र काम करते बिचारी. सगळ्यांना फुलं देते. आरूसाठी इथं मस्त रव्याचा डोसा बनवला. आणि इथं खिचडी टाकायली आमच्यासाठी. मस्त आज आत्ता एक मस्त टोमॅटो कट करून दिला होता, रेड. तर टोमॅटो खाती, ती आवडते तिला टोमॅटो. बनाना खाती लहानपणापासूनच. तर काही गोष्टी तिला जेवण करायचा थोडा कंटाळा येतो. पोळी तशी तेल मीठ लावून अशी खाती पोंगा करून, पण भाजीसोबत अजून खायची सवय नाही आहे तिला. माझ्या पुरत्या पोळ्या होत्या, म्हणजे कणिक होतं, पण सर्दीने काहीच चांगलं नाही लागायलं. सो मी विचार केला की मी थोडी खिचडीच टाकते आता. चला खिचडी बनवून घेते. आरूचं नुसतं माझ्याकडून बनवून घेईपर्यंत घाई. खाणं ना पिणं अजिबात नाही की सगळं बनवून दिलेलं सगळंच आरू खाती, पण तरी पण बनवावं लागतं. काय खाती काय उरवते. आणि लहानपणी ना मला बुंदी खूपच आवडायची. ज्यांच्या पण घरी म्हणजे गल्लीत लग्न झालं ना, तर पहिले असं राहायचं की एका टिपात किंवा कशात असं ठेवायचे घरी पण बुंदी. मला इतकं आवडायची ना, तर मी एवढं पातीलं जर घेऊन गेले ना, तर त्या मुरमी मामी म्हणून होत्या, वारल्या आता त्या. तर त्या मला म्हणायच्या, एवढं मोठं आणलं का बघून. म्हणजे मला इतकी आवडायची ती बुंदी लहानपणी. द्यायच्या पण त्या अर्ध पातीलं तरी द्यायच्या मला, कारण मी बऱ्याचदा जाऊन आणायचे. 2दा 3दा. मला खूप आवडायची ना, त्या द्यायच्या मला 2दा 3दा तरी. आणि त्यांना 4-5 मुली होत्या ना, तर त्यांच्या सगळ्या मुलींच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी मला दिलेली. त्यांना माहीत होतं हिला खूपच आवडती. आणि पप्पांनी ना एकदा म्हणजे असं घरी पण बनवली होती बुंदी. मग आई शाळेमध्ये ना बुंदी आणि एक पोळी द्यायची. पहिला असा गोल डबा होता माझा, सिंगलच गोल डबा यायचा प्लास्टिकचा. पहिले वरती चमचा राहायचा त्याला. तर ते पप्पांनी चाळणीनी घरी असं ते बेसन पीठ कालवलं आणि चाळणीने ते कढाईत तळलं. म्हणजे पहिले जुन्या लग्नात आहे ना खूप हे राहायचं, दुसरं स्वीट नसायचं. बुंदीच राहायची आणि मसाले भात. मी मिक्स खावं लागले, लय खोकला आहे ना. मसाले भात तर जुन्या लग्नातला मी खूप मिस करते. आता तसा मसाले भात बनत नाही. मोप आयटम बनतं, ताटात ठेवल्या जात नाही, पण नेमकं कोणतं खावं तेच समजत नाही, हे ना. असं होतं. ती पनीरची भाजी, कोणती शेवग्याची भाजी, कोणत्या भाज्या. अर्ध्या भाज्या तर वायाच जाते त्यातल्या. पहिले जुनं फक्त आलू उकडायला टाकायचे किंवा वांगे, सगळे असं ते आलू सोलायला बसायचे. आणि ती आलूची भाजी आणि ते पुऱ्या बुंदी मसाले भात, ते काही वेगळंच जुनं वातावरण होतं, आहे ना. आता खूप इन्व्हेन्शन नवीन स्वयंपाकात पण निघत चालले, लग्नात पण निघत चालली. मी एकदा माझ्या हिवऱ्याच्या म्हणजे आईच्या आईसोबत गेले होते. पहिले कसं राहायचं, म्हणजे ज्या घरी लग्न आहे ना
त्या घरी पण खूप मोठं बेसन केलं जायचं किंवा फिक्कं वरण असं मोठाले पहिले असे पितळाचे असे डेचके राहायचे बा, मोठी चूल बांधलेली राहायची, त्यात ते जे नुसतं फिक्कं वरण शिजून आहे ना, त्यात फक्त मीठ टाकल्या जायचं, बाकी काहीच नाही. पण ते वरण पण पहिले आहे ना 2-2 पोळ्या असं चुरून घेतले की इतकं भारी लागत होतं ते वरण पहिलं आहे ना. मला खूप पहिली मेमरीची आठवण येते यार. पहिले लहानपणीचे दिवस काही वेगळेच राहते आहे ना. चला आज दिवसभर काही तब्येत एवढी हे नाहीच आहे. आणि मी 2 साड्या घेतल्या छान, तर त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवून म्हणलं. तर काल मी ताईकडे गेलते, तर त्यामुळे एकाच साडीला पिको झालं, एका साडीला राहिलं म्हणजे फॉल लावायचा. तर त्या साड्या मी तुम्हाला दाखवणार होती ब्लॉगमध्ये. चला आता अंड्याची भाजी मी ना शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. जशी पनीर भाजी बनवते ना, टमाटो कांदा आपण भाजून घेतो, अद्रक लसूण पेस्ट टाकतो, सेम पनीरची भाजी सारखी बनवते. आणि अंडे बॉईल करून ते पिवळे बलक काढून घेते बा मी, मला नाही खाल्ल्या जात ते काढून मग नुसतं पांढरे व्हाईट अंडे कट करून त्यात टाकते. छान भाजी लागते ती, राईससोबत पराठ्यासोबत छान लागते. त्याला बनवल्यावर दाखवतेच मी तुम्हाला. मटणाच्या भाजीसाठी तिखट काढायचं, खोबरं, थोडी डाळ, थोडी धने, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हे आणि लसूण निसणार याच्यात. आणि 2 कांदे चुलीत भाजत टाकले. ते म्हणे मी येताना पावशेर भाजी आणतो. हे जास्त आणायची होती आम्हाला, पप्पाला पण बोलवायचं होतं, पण आज पेमेंट होईल म्हणून पण आज नाही झाली पेमेंट. मग ते म्हणे पावशेरच आणतो म्हणे. हे मसाला घेतला एवढाच आता. हो ना, मला ताप आली ना. काय लावू मी? इनहेलर लावू का? आरू लाईक करा, शेअर करा म्हण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हण. सबस्क्राईब करा म्हण. बघा, मी मटन सूपची एक रेसिपी पाहिली होती. मिरे पावडर, जिरे पावडर, धने पावडर, अजून अद्रक, हिरवी मिरची, लसूणचं पेस्ट टाकायची. त्याला एखाद दिवशी बनवू आपण. हां, तुम्ही घरी असले की. नुसतं ते असं सूप बनवायचं. हे पिवळं जे रस्सा आहे ना, त्याच्यात मग ते घालून त्याला हे करायचं. हे बघा भाजी आमची मस्त आहे ना. ये मस्त आहे. मटण. चला आता बंद करू. पप्पानी मस्त दाबिले आणल्या, मस्त दाबिले खावं लागले आता.